हर हर महादेव, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर चला, दर्शन घेऊन निघालोय लग्नाला. छानपैकी सूर्यास्त पण होत होता आणि लग्नात गेल्याच्या नंतर बघा या ठिकाणी पप्पांकडे पिल्लू गेले आणि मस्तपैकी फोटो काढते. या ठिकाणी माझे सगळे नातेवाईक होते, जसे की माझ्या बहिणी होत्या, मावश्या होत्या, परत आमची माय होती. सगळ्यांना मिळून मस्तपैकी या ठिकाणी मी काय केलं आहे, छानपैकी फोटोशूट केलेला आहे आणि व्हिडिओ पण काढला. हे सर्वजण मला फार वर्षानंतर मिळालेले होते, भेटले होते. खूप वर्षानंतर त्यांच्यासोबत बोलून, हसून, खेळून खूप मज्जा आली. या ठिकाणी हे माझे भाऊ होते, माझे मिस्टर आहेत, पिल्लू आहे, माझी भाऊजी आहेत आणि या ठिकाणी माझ्या बहिणी पण बसलेल्या आहेत. तर या ठिकाणी सर्वांचा मस्तपैकी मी काय केलं आहे, व्हिडिओ काढला आहे. या ठिकाणी पिल्लू गणपतीकडे जात होता आणि किती छान त्या ठिकाणी गणपती बाप्पांना नमस्कार नमस्कार करतो आहे. आणि नंतर मग तिला पप्पा म्हणत होते पडशील वगैरे. मला या ठिकाणी खूप जण जे आहेत म्हणजे माझ्या बहिणी वगैरे असतील त्या खूप वर्षानंतर भेटल्या होत्या आणि त्यांना भेटून मला खरंच खूप आनंद वाटला आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर खूप सुंदर वाटलं. आणि असं खूप वर्षानंतर मी खाली पंक्तीमध्ये जेवून म्हणजे बसून जेवण केलं आहे. मला आठवत पण नाही, लहानपणी केलं असेल गावाकडे, पण आता अशात तर काही केलं नव्हतं. पण या ठिकाणी असं पूर्ण गावाकडची आठवण करून दिली होती या लग्नाने. मस्तपैकी पत्रावळीवर जेवण वगैरे होतं आणि मेन गोष्ट म्हणजे शेतामध्ये लग्न होतं आणि खाली बसून आम्ही मस्तपैकी या ठिकाणी जेवण एन्जॉय केलेलं आहे. आणि खरंच खूप छान वाटलं या ठिकाणी लग्नाला जाऊन. माझ्या पूर्ण लहानपणीच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत या ठिकाणी. खूप सुंदर वाटलं. लग्न रात्रीचं होतं म्हणून छान वाटलं. आणि पिल्लूला तर एवढा आनंद येत होता, ते इकडे तिकडे खेळत होतं. म्हणजे ते आमच्याकडे राहिलंच नव्हतं. म्हणजे त्याला सोडलं की ते असं इकडे तिकडेच पडायचं. त्याला खूप आनंद वाटला आणि फायनली या ठिकाणी काय झालेलं आहे, मग लग्न लागलेलं आहे. लग्नामध्ये मस्तपैकी फटाके वगैरे फोडत होते. पण फायनली काय झालं आहे, शेवटी शेवटी शुका झोपी गेली होती. त्यामुळे मग लग्न लागल्याच आम्ही लगेच घरी परतलो आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.